आताची महत्त्वाची बातमी सोलापूरच्या मोहोळमध्ये भाजपनं मुसंडी मारलेली आहे। 3 झेडपी गटामध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे, तर एका ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झालेला आहे। पंचायत समितीच्या 4 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत, तर राष्ट्रवादीनं पंचायत समितीच्या 2 जागा जिंकलेल्या आहेत। त्यामुळे सोलापूरच्या मोहोळमध्ये भाजपनं बाजी मारल्याचं दिसतंय, भाजपनं मुसंडी मारलेली आहे। आता पुढची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजपनं गोंधळ घातलेला आहे। भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत हुज्जत झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजप कार्यकर्त्यांना पोलिसाची कॉलर पकडली आणि यानंतर मोठा गोंधळ निर्माण झालेला होता। पोलिसांकडून या कार्यकर्त्याची धरपकड करण्यात आलेली आहे, त्याला ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे। मात्र या प्रकारानंतर या मतमोजणी केंद्राबाहेर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मतमोजणी सुरू आहे, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या मतमोजणी केंद्राबाहेर एकवटलेले आहेत आणि याच दरम्यान हा मोठा गोंधळ झालेला आहे। रातचा दिवस निकालाचा आहे, निकाल लागतात त्याप्रमाणे राडे सुद्धा ठिकठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि पुढे मोठ्या बातमीकडे जातोय। लातूरमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ झालाय। अहमदपूर मतमोजणी केंद्राबाहेर राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये गोंधळ घातलाय। कंपाऊंड वॉलवरून चढून हा गोंधळ घातल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जमा झालेले आहेत, आपला उमेदवार विजयी व्हावा यासाठी बाहेर थांबून प्रतीक्षा केली जाते। मात्र याचवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंपाऊंड वॉलवर चढून गोंधळ घातला आणि एक प्रकारे राडा त्या ठिकाणी पाहायला मिळाला, गोंधळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला। सकाळपासूनच अनेक मतमोजणी केंद्रांवर गोंधळ होताना पाहायला मिळतायत। आता आणखीन एक पुढची महत्त्वाची बातमी आलेली आहे। माजी मंत्री सुरेश वरपुडकरांना मोठा धक्का बसलेला आहे, कारण वरपुडकरांच्या कुटुंबातील 5 पैकी 4 जण हे पराभूत झालेले आहेत। मुलगा, मुलगी, सून आणि पुतण्या हे पराभूत झालेले आहेत। लोहगाव गटातून अजित वरपुडकर हे विजयी झालेले आहेत। केवळ एक नातेवाईक त्यांचा विजयी झालेला आहे, त्यामुळे सुरेश वरपुडकरांना हा मोठा धक्का मानला जातोय। सुरुवातीपासूनच जेव्हापासून कल येण्यास सुरुवात झाली तेव्हापासूनच वरपुडकर कुटुंबातील हे 4ही जण पिछाडीवर होते। आता पुण्याच्या खेडमधून महत्त्वाची बातमी। खेड पंचायत समितीवर 16 पैकी 12 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय झालेला आहे, तर आमदार बाबाजी काळेंच्या बहिणीचा मात्र यामध्ये पराभव झालाय। खेडमधील झेडपीच्या 5 जागा शिवसेना ठाकरे गटानं जिंकलेल्या आहेत। पुण्यातून ही मोठी बातमी येते। आमदार बाबाजी काळे यांच्या बहिणीचा पराभव झालेला आहे। संभाजीनगरमधून एक बातमी। अपक्ष उमेदवाराचा एका मतानं विजय झालाय। एका मतानं विजय म्हणजे ही खरं तर खूप मोठी बाब आहे। फेरमतमोजणी झाली आणि अपक्ष उमेदवाराचा एका मतानं विजय झालाय। छत्रपती संभाजीनगरमधून बातमी। सचिन गरड एका मतानं विजयी झालेले। संभाजीनगरमध्ये अपक्ष उमेदवाराचा अशा प्रकारे एका मतानं विजय झालाय आणि फेरमतमोजणीमध्ये सचिन गरड हे एका मतानं विजयी ठरलेले आहेत। ते अपक्ष उमेदवार होते आणि एका मतानं त्यांचा विजय झालेला आहे। तर एक मत किती महत्त्वाचं असतं हे सचिन गरड यांच्या विजयामधून दिसतंय। त्यांनी फेरमतमोजणी करण्याची मागणी केलेली होती आणि या फेरमतमोजणीनंतर एका मतानं त्यांचा विजय झालेला आहे। त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली होती, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आणि एका मतानं त्यांचा विजय झालेला आहे। संभाजीनगरमधून ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। ग्राफिक्सवर आपण ही सगळी आकडेवारी पाहूया। भाजपला 21 जागा मिळालेल्या आहेत, शिवसेना 8। सिंधुदुर्गमधलं आपण हे दृश्य पाहतोय। सिंधुदुर्गचं एक सुंदर ग्राफिक्स आहे आणि या ग्राफिक्समधून कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्यात पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे 2 जागा आलेल्या आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाहीये, तर इतर 5। मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसलाय। भाऊजय भारती गोरेंपाठोपाठ आता भावाचाही पराभव झालाय। भाऊ अरुण गोरे यांचा पराभव झालेला आहे, त्यामुळे जयकुमार गोरे यांना हा दुहेरी धक्का म्हणावा लागेल। कारण काही वेळापूर्वीच त्यांच्या भाऊजाईचा पराभव झाला अशी बातमी आलेली होती आणि त्या पाठोपाठच आता त्यांच्या भावाचाही पराभव झाल्याचं कळतंय। भाऊ अरुण गोरे यांचा पराभव झालाय, त्यामुळे जयकुमार गोरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। जयकुमार गोरे स्वतः निवडणुकी प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले होते, मात्र या प्रचारानंतर देखील अनेक प्रचार सभांनंतर देखील त्यांच्या भावाचा आणि भाऊजाईचा पराभव झालाय।
अगदी प्रसंगी प्रचाराच्या वेळी मित्र पक्षांची सुद्धा त्यांनी खैर ठरलेली नव्हती आणि सातत्यानं टीका टिप्पणी होत होती. मंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी निश्चित हा मोठा पराभवाचा धक्का म्हणता येईल. त्यांच्या भावजय या सुद्धा पराभूत झालेत आणि त्यांचे भाऊ अरुण गोरे हे सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत. गोरेंनी खरं तर त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पडाला लावलेली होती. मंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी हा निश्चितच एक मोठा धक्का म्हणावा लागेल. भारती गोरे या जयकुमार गोरे यांच्या भावजे होत्या, तर अरुण गोरे त्यांचे भाऊ होते आणि दोघांनाही पराभव आता पाहावा लागतोय. तर वरपुडकरांची घराणेशाही संदर्भात ही मोठी बातमी. वरपुडकर कुटुंबातल्या 5 पैकी 4 पराभव झालाय आणि घराणेशाही परभणीकरांनी नाकारलेली आहे असं एकंदरीत दिसतंय. वरपुडकर कुटुंबातल्या 5 पैकी 4 जणांचा पराभव झालेला आहे आणि निवडणुकांमध्ये घराणेशाही चालेल अशा हिशोबानं खरं तर उमेदवारी दिलेली होती मोठमोठ्या नेत्यांच्या कुटुंबांमध्ये. मात्र वरपुडकरांची घराणेशाही नाकारलेली पाहायला मिळते. 5 पैकी 4 जणांचा कुटुंबातला पराभव झालेला आहे. तर घराणेशाहीवरून वरपुडकरांवर याआधी टीका देखील झालेली होती. 5 जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते, मात्र त्यातले 4 जण पराभूत झालेले आहेत. त्यामुळे वरपुडकरांची ही घराणेशाही परभणीकरांनी नाकारल्याचं स्पष्टपणे दिसतंय. केवळ एका कुटुंबातील सदस्याचा विजय झालेला आहे, बाकी 4ही जण पराभूत झालेले आहेत. त्यामुळे वरपुडकरांना हा मोठा धक्का मानला जातोय. परभणीकरांनी घराणेशाही नाकारलेली आहे. सुरुवातीपासूनच वरपुडकरांच्या घरामधील 4ही जण पिछाडीवर होते आणि शेवटी आलेल्या निकालांमध्ये या 4घांचाही पराभव झालेला आहे. त्यामुळे वरपुडकरांची ही घराणेशाही परभणीकरांनी नाकारल्याचं दिसतंय. आता ग्राफिक्सच्या माध्यमातून काही निकाल पाहणार आहोत. कोल्हापूर उत्तूर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारलेली आहे. विकास चोथे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. पुढचं आहे लातूरमधील खंडाळी पंचायत समितीमध्ये भाजपनं बाजी मारली आहे. सुरेखा केंद्रे यांचा विजय झालेला आहे. साताऱ्याच्या पाटखळ गटामधून भाजप विजयी झालेला आहे. गौरी नलावडे यांचा विजय झालेला आहे. तर अलिबागमधील शहापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे. अमित नाईक यांनी विजय मिळवलेला आहे. संभाजीनगर अजिंठा गटामधून शिवसेनेच्या आयशा बेगम यांनी विजय मिळवलेला आहे. तर माढा भोसरे गटात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. अश्विनी दळवी यांनी विजय मिळवलेला आहे. पुढे सांगोल्यात शिवसेनेनं बाजी मारली आहे. शिवसेनेच्या दादा लवटे यांनी बाजी मारल्याचं दिसतंय. सोलापूरच्या आष्टी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारलेली आहे आणि अमित व्यवहारे हे निवडून आलेले आहेत. धाराशिवमध्ये भाजपनं बाजी मारली आहे. भाजपच्या रामचंद्र सांगळे यांचा विजय झाला. जाऊया मोठ्या बातमीकडे. मांडवगड फराटा गटातून ही बातमी येते. सुजाता पवार या ठिकाणी आघाडीवर आहेत. काही ठिकाणी अजूनही आघाडी पिछाडी सुरू आहे. राष्ट्रवादी आघाडीवर आहे. या ठिकाणी माजी आमदार अशोक पवारांच्या पत्नी आहेत, त्या सध्या आघाडीवर आहेत. मांडवगड फराटा गटातून राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळते. पुढे कर्जतमधून बातमी. राष्ट्रवादीच्या नमिता घारे विजयी ठरलेल्या आहेत. नमिता घारे या एनसीपी जिल्हाध्यक्षांच्या पत्नी आहेत आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या नमिता घारे या विजयी ठरलेल्या आहेत. नमिता घारे एनसीपी जिल्हाध्यक्षांच्या पत्नी आहेत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या पत्नी आहेत आणि कर्जतमध्ये नमिता घारे या विजयी ठरलेल्या आहेत. रायगडमध्ये खरं तर अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे. आता ही परभणीमधून बातमी पाहत होतो. परभणीमध्ये वरपुडकर कुटुंबातील 5 पैकी 4घांचा पराभव झालेला आहे. वरपुडकरांची घराणेशाही परभणीकरांनी नाकारलेली आहे. 5 पैकी 4घांचा पराभव झालाय. त्यामुळे यावरून स्पष्ट दिसतंय की सुरुवातीलाच वरपुडकरांवर जे घराणेशाहीवरून जी टीका करण्यात आलेली होती त्याचाच फटका त्यांना त्या निकालांमध्ये पाहायला मिळतोय. मंत्री जयकुमार गोरेंना दुहेरी धक्का बसलेला आहे, कारण भाऊजय भारती गोरेंपाठोपाठ भावाचाही पराभव झालाय. भाऊ अरुण गोरे यांचाही पराभव झालेला आहे. काही वेळापूर्वी आपण वरपुडकरांसंदर्भात बातमी पाहत होतो. केवळ त्यांचा पुतण्या विजयी झालेले आहे. बाकी कुटुंबातले इतर जे सर्वजण उभे होते 5 जण, ते 4 त्यापैकी पराभूत झालेले आहेत. तर इकडे जयकुमार गोरेंना दुहेरी फटका. जनतेकडून शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. माजी आमदार शहाजी पाटील यांनी हे विधान केलेलं आहे. तर जनतेनं शिंदेंना वाढदिवसाचं गिफ्ट दिलं असल्याचं पाटील म्हणतात. निकालानंतर शहाजी पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 61वा वाढदिवस आहे आणि जनतेकडून शिंदेंना अशा प्रकारे विजयाचं हे गिफ्ट दिलं असल्याचं शहाजी पाटील यांनी म्हटलेलं आहे.
कारण सांगोल्यामध्ये शहाजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली गेली आणि शहाजीबाबू पाटलांच्या नेतृत्वामध्ये सांगोल्यामध्ये शिवसेनेला एक चांगलं यश मिळालेलं दिसतंय आणि यावरून शहाजीबाबू पाटलांनी प्रतिक्रिया दिली. पुढच्या बातमीकडे जाऊयात. मांडवगड फराटा गटातून राष्ट्रवादी आघाडीवर आहे. सुजाता पवार या आघाडीवर असल्याचं दिसतंय. मांडवगड फराटा गटातून राष्ट्रवादीनं आघाडी घेतलेली आहे. माजी आमदार अशोक पवारांच्या पत्नी या आघाडीवर असल्याचं दिसतंय.